नमस्कार. मी आपले शेळीपालन या युट्यूब चॅनलवरून आपल्याला विविध प्रकारचं मार्गदर्शन करणार आहे, माहिती देणार आहे. त्या माहितीच्या अनुषंगानं आज आपण एका डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहे. माणसं म्हणतात ना, शेतकरी हा राजा आहे, देशाचा कणा आहे. हा कणा कसा आहे, काय आहे, या संदर्भात आज आपण एका बागेमध्ये आलेलो आहे. त्या बागेचं हार्वेस्टिंग 2 दिवसात आपल्याला करायचं आहे. त्या बागेचे ओनर आहेत, त्यांच्याशी आज आपण मुलाखत करून घेऊया. या बागेच्या ओनरच्या त्यांना पूर्ण आपण माहिती त्यांच्याशी करून घेऊया. बागेचं कसं मेंटेनन्स केलंय, काय काय केलंय या संदर्भात. नमस्कार. 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 आपलं नाव काय? समाधान आलदर. समाधान. गाव कुठलं आपलं? गावरवाडी. कौरवाडी आहे. बरं, हे आपण ह्या बागेचे मालक आहात? हो. हा, ही बाग आपण लावून किती दिवस झाले? जून महिन्यात 2 वर्ष होते. जून महिन्यात 2 वर्ष होते. 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झालेत. बघा शेतकरी मित्रांनो, हे समाधान आलदर यांच्या बागेत आज आपण आलेलो आहे. त्यांनी वर हे नेट झाकल्यामुळे थोडस अडचण करत आहे आपल्याला. तरी कसं आहे की बघा, आपल्या फळाची साईज बघा, काही बघा, अगदी सुरेख असं हे डाळिंब आहे. हा, तरी समाधान भाऊ, आपण ह्या झाडाला आजपर्यंत काय काय केलं, कसं कसं केलं, आणि खत व्यवस्थापन कसं आहे, याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे, या संदर्भात आमच्या थोड्याशा शेतकरी मित्रांना माहिती देणार. आपण 7 महिने झाड होती, हा. त्यावेळी सेंद्रिय खत हा. आणि शेणखत घातला होता. सेंद्रिय खत आणि शेणखत घातलं होतं. हा. म्हणजे झाडाचं वय किती आतापर्यंत? आतापर्यंत 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष आहे. किती वयाचे असताना आपण झाड धरलेत? 13 महिने. 13 महिन्यात, लागवडीपासून 13 महिन्यात की आपण झाडं धरलेले आहेत. हा, मग आज जवळजवळ जून मध्ये ह्याला 2 वर्ष पूर्ण होतात. होय. ह्या झाडांना 2 वर्षाच्या अगोदरच आपण ह्या झाडाचं भार धरलेला आहे. हो. ह्याला कुठला भार म्हणतात? आंबेबार. हा, आंबेबार. हा, आंबेबार आहे. बर, असू द्या. बघा शेतकरी मित्रांनो, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असा आहे आमचा समाधान भाऊ आहे. भलं मूर्ती लहान असेल तर कष्ट अफाट आहे. शेतकऱ्याचा नाद कुणीही करायचा नाही. शेतकरी हा राजा आहे. राजा कोणालाही झुकत नाही, एवढं लक्षात ठेवा. तरी आज ह्या राजानं पिकवलेलं हे डाळिंब म्हणजे सोनं आहे. चला भाऊ, हे सांगा तुम्ही, ह्या बागेसाठी पाणी व्यवस्थापन तुम्ही कसं करता? आपण 2 दिवसात एक तास 2-1.5 तास सोडतो. रोज? नाही, 2 दिवसात. 2 दिवसात 1-1.5 तास पाणी सोडतात. तर या बागेचं व्यवस्थापन आपण ह्याला छटणी केल्यानंतर किती दिवसांनी एप्रिल मारलेला आहे? छटणी केल्यानंतर 1 महिन्याभरात मारते. 1 महिन्याने एप्रिल मारले. 1 महिन्यानं एप्रिल मारलं म्हणजे त्यानंतर बागेची प्रोसेस चालू झाली. त्याच्या अगोदर आपण काय केलं? त्याच्या अगोदर सेंद्रिय खत आणि शेणखत घातलं होतं. शेणखत घातलं होतं. बरं, सेंद्रिय खत आणि शेणखत घातल्यानंतर त्या बागेचं प्रोसेस चालू झाली आपली. बरोबर. हे जे तुम्ही करताय, हे तुम्हाला वाटतंय का सेंद्रिय चांगलं का रासायनिक चांगलं? सेंद्रिय चांगलं. सेंद्रिय चांगलं म्हणण्याच्या पाठीमागचा काय उद्देश आपला? ते आपल्याला दिसते की झाड दिसते. होय. झाड दिसते. मित्रांनो लक्षात ठेवा, रासायनिक हे रासायनिक आहे, सेंद्रिय हे सेंद्रिय आहे. सेंद्रिय शरीरासाठी चांगलं, रासायनिक माणसांना वर नेण्यासाठी चांगलं, एवढं लक्षात ठेवा. हा, तर ह्या पठ्ठ्यानं सेंद्रिय शेतीमध्ये अशी एक चांगली क्रांती घडवून आणलेली आहे. अशा ह्या बहादर शेतकऱ्यासाठी मानाचा मुजरा. बर, आपण कुठले कुठले काय वापरले, कुठल्या कंपनीचं काय वापरले का औषध? ग्रीन प्लॅनेटचं सगळं प्रोडक्ट वापरले. ग्रीन प्लॅनेटचं सगळं प्रोडक्ट वापरलेलं आहे आपण. बरोबर. बरं, हे करत असताना, हे ग्रीन प्लॅनेट असू द्या की अन्य काही असू द्या, हे करत असताना तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलंय का मनाने केलेलं आहे? नाही, मार्गदर्शन लाभले. कोणाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे? बाबासाहेब होनमाने. बाबासाहेब होनमाने. बरं, बाबासाहेब होनमाने या सरांचं यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. बरं, बाबासाहेब होनमाने कुठल्या गावचे आहेत? जुनोनी. जुनोनी आहेत. कुठे आहेत? नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आमच्या आपले शेळीपालन या युट्यूब चॅनलमध्ये. सर, आपण यांना मार्गदर्शन केलं, ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ह्यांना, आता बरेच शेतकरी रासायनिक कडे वळलेले आहेत.
तर रासायनिक सोडून तुम्ही सेंद्रियकडे ह्यांना घेतलं तर याचा उद्देश काय होता? नाही, याचा उद्देश एकच होता की तुम्ही रासायनिक मध्ये ज्या काही गोष्टी करता हा. त्याची तुलनात्मक काय गोष्टी आम्ही एका प्लॉट वरती त्यांना दाखवलं होतं. बर. काय तेलकट वरती काय प्रोडक्शन त्यांचं व्यवस्थित झालं किंवा काय गोष्टी झाल्या ह्या गोष्टीसाठी आम्ही एक प्लॉट हा. जो केला होता हा. त्याच्यावरती त्यांचं संगोपन व्यवस्थित झालं हा. नव्हतं. ते जरा थोडंसं माझ्याकडे आल्यानंतर त्यांना सांगितलं, मी थोडंसं मार्गदर्शन केलं की तुम्ही हे प्रोडक्ट वापरा. आपलं जे काही ग्रीन प्लॅनेटचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट विषयी त्यांना थोडी माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट छान आला. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या बागेचं जे 1000 झाडांचा प्लॉट आहे हा. त्यांनी पण म्हटले हा पण प्लॉट माझा तुमच्याकडे द्यायचा आहे. हा. तो प्लॉट म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा. म्हणजे त्याचं नियोजन झाल्यामुळं त्यांनी हा पण प्लॉट माझ्याकडे दिलेला आहे. बरोबर. मग त्या प्लॉट तुमच्याकडे दिल्यापासून सुरुवातीपासून अगदी सुरुवात ते शेवटपर्यंत तुमचा यात सहभाग असणार आहे. हो. की तुमचं त्यांना सहकार्य आहे. सहभाग म्हणण्यापेक्षा सहकार्य तुमचं त्यांना जास्त आहे. बरं ठीक आहे. अशा रीतीनं साहेब तुम्ही यांना छटणी किंवा इथरेल मारल्यापासून की आज तागायत तुम्ही ह्या सर्व गोष्टीचं त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. हो. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांना या गोष्टीचा फायदा झालेला आहे. बरोबर. फायदा झाला. बरं आपण यांना सजेशन कुठल्या कंपनीचं केलं होतं का काय असं काय केलं ग्रीन होतं? प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीचं आपण पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे. पूर्ण या कंपनीचीच पूर्ण प्रोडक्शन त्यांनी वापरलेले आहेत. हा. क्रोम आहे, पोटॅश आहे, ट्रेसआउट आहे, पॉवर मिल्क आहे, एफसी आहे, ब्लूम आहे, ट्रेसआउट आहे, एफसी आहे. ज्या काही गोष्टी लागतात ज्या त्या वेळेस त्यांना सांगून ते आपण दिलेलं आहे. आणि आरसा तुमच्या समोर आहे. ते फळांचं संगोपन कशा पद्धतीचं आहे, क्वालिटी काय आहे, क्वांटिटी किती धरलेली आहे. 13 महिन्याचा प्लॉट आहे हा. सुरुवातीला धरत असताना आता सध्या 19 महिन्याचा पूर्ण प्लॉट झालेला आहे आणि रिसोर्ट फ्री झालेला आहे. हा काल सॅम्पल पूर्णपणे पास झालेला आहे याचं. ही एक शेतकऱ्याची म्हणजे उत्सुकता चांगली आहे. म्हणजे जमेची बाजू आहे. जमेची बाजू. रिसोर्ट फ्री ही एक जमेची बाजू आहे. रिसोर्ट फ्री म्हणजे काय सर थोडं एक 2 शब्द सांगा. रिसोर्ट फ्री म्हणजे काय, केमिकल युक्त म्हणजे केमिकल सोडून ऑर्गॅनिक पद्धतीने पूर्ण वापर केलेला आहे. याचं म्हणजे केमिकल मध्ये किती मात्रा आहे हे सॅम्पल पास होत असतं. त्या सॅम्पल मध्ये हे पास झालेलं आहे. म्हणजे आता माझ्या ह्या शेतकऱ्याला 100% दर वाढवून मिळणार. 100%. बघा मित्रांनो, काय क्वालिटी आहे. चकाकी बघा ह्या फळाची साईज बघा. कमीत कमी या फळाची साईज एक 450-500 ग्रॅम होईल का? होय होय. 450-500 ग्रॅम. जर समजा सरासरी दर त्यांना आता काय मिळाला आहे किंवा कोण व्यापारी येऊन गेलेत का मागून? होय. बरं आपली अपेक्षा काय आहे सांगा. अपेक्षा एक 220-30 रुपये आलं का देऊन टाकायचं. 220 ते 230 रुपये आलं तर देऊन टाकायचं. हे रासायनिक न करता सेंद्रिय केल्यामुळं तुम्हाला मिळालेला हा फायदा म्हणजेच एक वरदान तुम्हाला ठरलं. सेंद्रिय हे त्यांना वरदान ठरलेलं आहे. मित्रांनो ऐकून घ्या. शेतकऱ्यासाठी वरदान जर पाहिजे असेल तर सेंद्रिय खताकडे वळा, सेंद्रिय शेतीकडे वळा. जर सेंद्रिय शेती वाचवली केली तर आपली भूमाता वाचेल, चांगलं शरीर संपदा लाभेल. हो का? एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. स्वच्छ खा, सुंदर रहा. भूमातेला वाचवायचं असेल तर एकच पर्याय, सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेती. नमस्कार.